नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही घरमालक असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये काम करत असाल, सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। घराचं कन्स्ट्रक्शन करताना आपण काय करतो, सर्व गोष्टीकडे लक्ष देतो बारकाईने, पण नंतर घराचं काम कंप्लीट झाल्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष घराकडे आपण टोटली लक्ष देत नाही। त्यामुळे त्याचा परिणाम काय होऊ शकतो, घराची जी तुमची सेप्टिक टाकी असते म्हणजे संडास टाकी असते, संडास टाकीला एक गॅस पाईप बसवलेली असते। प्लंबर तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस तुमचं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असतं त्यावेळेस तुम्हाला एक गॅस पाईप बसवून देतात, पण आपण दुर्लक्ष करतो। गॅस पाईपला जी वरती कॅप बसवलेली असते त्यामध्ये घाण वगैरे जाऊ नये म्हणून काय होतं, कालांतराने ते गॅस पाईपच्या वरती जे जाळी बसवलेली असते ती निघून जाते। निघून गेल्यानंतर काही पक्षी वगैरे त्यामध्ये घाण टाकले जातात। काही वेळेस बऱ्याच ठिकाणी आपण बघतो असं की जी गॅस पाईप असते त्या गॅस पाईप मध्ये विटाचे तुकडे पडलेले असतात किंवा काही दगड वगैरे पडलेले असतात, कारण दुर्लक्ष करतो। सुरुवातीला तर आपण घराकडे लक्ष देतो, पण नंतर कालांतराने 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष नंतर टोटल लक्ष देत नाही। या ज्या गोष्टी घडतात न लक्ष दिल्यामुळे त्याचा तुम्हाला भयंकर परिणाम होऊ शकतात। समजा गॅस पाईप आहे, त्या गॅस पाईप मध्ये खूप घाण पडलेले, पक्ष्यानं घाण केलेले असतील किंवा घरटे वगैरे बांधलेले असतील किंवा त्यामध्ये विटाचे तुकडे पडलेले असतील। टाकी जी असते आपली सेप्टिक टँक टाकी, त्या टाकीमध्ये एक गॅस तयार होतो, मिथेन नावाचा एक गॅस तयार होतो। तो गॅस बाहेर पडण्यासाठी गॅस पाईप बसवली जाते। आणि समजा त्या गॅस पाईप मध्ये काही विटांचे तुकडे पडलेले असतील किंवा जे घरटे असतात ते घरटे असेल, त्यामुळे गॅस बाहेर पडायला जागाच नसेल, तर तो गॅस आहे तो टाकीच्या आतील बाजूने टोटली जास्त प्रमाणात साठला जातो। आणि तो जास्त प्रमाणात साठला गेला आणि त्या टाकीमधून जर गॅस बाहेर पडायला जागाच नसेल तर तो स्फोट सुद्धा टाकीचा घडू शकतो। तुम्ही बरेच ठिकाणी असे व्हिडिओ वगैरे बघितले असेल, असे किस्से होतात। गॅस पाईप जर तुमची पॅक झाली आणि मिथेन नावाचा गॅस जर बाहेर पडायला जागाच नसेल तर अशा प्रकारे किस्से होऊ शकतात। त्यामुळे घराचं जे तुमचं टाकी आहे त्या टाकीची जी गॅस पाईप आहे तुम्हाला वेळेनुसार चेक करणे गरजेचे आहे। तुम्हाला रोज चेक करायचे आहे का, रोज नाही, वर्षानं 2 वर्षानं तुम्हाला या गोष्टी चेक करायची आहे। ती पाईप व्यवस्थित आहे का, जे वरती जाळी बसवलेली आहे पाईपच्या वरती ते बरोबर आहे का, किंवा टोटली जे पाईप आहे त्या पाईप मध्ये विटाचे तुकडे पडलेले आहेत का, घाण पडलेले आहे का, काही कापड वगैरे पडलेले आहे का, या गोष्टी तुम्हाला कंटिन्यू चेक करण्याची गरज आहे मित्रांनो। कारण जर या गोष्टी तुम्ही चेक केल्या नाही तर ते गॅस जायला जागा नसेल तर त्या टाकीमध्ये स्फोट सुद्धा होऊ शकतो मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला जे सेप्टिक टँक टाकी आहे, संडास टाकी आहे, त्या टाकीची गॅस पाईप तुम्हाला टाइम टू टाइम चेक करणं गरजेचं आहे। समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।